काय बोलणार, हसायला येते हे अशी अवस्था बघून, पण तेवढाच राग पण येतो. कुणावरती माहितीये का? आपल्या सगळ्यांवरती, कारण आपण भविष्य आहात ना ह्या देशाचं. पोथी पढी पढी जगमुआ, पंडित बना नकोय, ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होय. आर्टिकल 25 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन काय म्हणतं? संविधानामध्ये कलम 25 काय सांगतं की तुम्हाला फ्रीडम आहे. कसला फ्रीडम? तुमचं कॉन्शियन्सने तुम्ही कुठल्याही धर्माचा तुम्ही प्रोफेस करू शकता, प्रोपगेट करू शकता, प्रॅक्टिस करू शकता, कुठलाही रिलिजन. पण त्याच्यासाठी काहीतरी रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत ना. ॲब्सोल्यूट राईट नाही आहे हा. पब्लिक हेल्थ, मोरॅलिटी, पब्लिक ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि हे काय चाललंय? काय चाललंय काय? मला काय वाटतं, सगळे अपंग झालेले आहेत. कुठले अपंग? तर मानसिक अपंग. ऍक्च्युली नाही, अपंग नाही म्हटलं पाहिजे, कारण अपंगांना शिवे दिल्यासारखं झालं. कॉन्शियस म्हणजे काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते, जर तुम्हाला दगडामध्ये देव दिसतोय तर तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला जर तिथे देव दिसतोय तर तुम्ही त्याला देव माना. पण ह्या समाजातल्या ह्या अशा गोष्टींना नका बळी पडू. तुम्ही मानसिक अपंग आहात का? तुम्हाला दिसत नाही का ह्या गोष्टी तुम्हाला कुठे घेऊन चालल्यात? काय प्रगती करताय तुम्ही? तुम्ही वाचलंय का की देशामध्ये काय चाललंय? अर्थशास्त्र काय असतं? देश कसा चालतो? पैसे कसे येतात? पार्लमेंटमध्ये बजेट कसा पास होतो? लोकांची थिंकिंग कशी आहे? इंडिया कुठल्या थिंकरला फॉलो करतो? आयडिओलॉजिकल कॉन्सेप्ट काय आहे? मार्क्सला वाचलंय का तुम्ही? हिगल्सला वाचलंय का तुम्ही? कुठल्या तरी कम्युनिझम कॉन्सेप्ट काय? सोशलिझम कॉन्सेप्ट काय? गांधीयन सोशलिझम कसा वेगळा होता? आजकालची सुशिक्षित पिढी पण जर अशा गोष्टींना बळी पडणार आहे तर मला दिसतच नाही इंडियाचं फ्युचर कुठे चाललंय. ओ सॉरी, भारतचा फ्युचर. काही फरक नाही पडत. इंडिया बोला ना तर भारत बोला. तुमचा देश, तुमचा अभिमान असला पाहिजे. आणि जर खरं तुम्ही देशाला प्रेम करत असताना, ठीक आहे तुम्ही धर्माला मानता तर ठीक आहे, चालेल ना, कुठल्या धर्माला माना तुम्ही. धर्मग्रंथ वाचलेत का? खरं त्याचा अर्थ काय कळालं का? कोणी लिहिले? त्याच्यामध्ये नंतर नंतर कसे बदल घडत आले? ते बदल कुणी घडवले? तुम्हाला जर खरं देव शोधायचा आहे ना, स्वतःमध्ये शोधा. स्वतःच्या कर्मांकडे लक्ष द्या, स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या, स्वतःची भाषाकडे लक्ष द्या, शिक्षणाकडे वेळ द्या. आणि फक्त पेपराचं शिक्षण नका घेऊ, तुमच्या विचारांचं शिक्षण सुद्धा तुम्ही करा. या सगळ्या गोष्टींना बळी पडू नका. आणि समाजासाठी काहीतरी परत द्या ना तुम्ही. चांगल्या लोक ज्यांना कपडे त्यांना कपडे द्या. पाया पडायच्या तर आईवडिलांचे पाया पडा की तुम्हाला जन्म दिलेला आहे. आणि जर तुम्हाला खरंच पाया पडायचे असतील तर अशा महामानवांचे पडा ज्यांनी हा देश घडवण्यासाठी कुठे ना कुठे कॉन्ट्रीब्यूट केले, समाजाला पुढे नेण्यासाठी काही ना काय कॉन्ट्रीब्यूट केले, ना की अशा लोकांना. जय भीम, नमो बुद्धाय, जय हिंद.